आलात, बघितलं परिस्थिती काय आहे, जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा तुमची भेट झाली, काय नेमके आक्षेप होते तुम्ही जे जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवले तुमचे? हे बघा, माझे महत्वाचे आपले बरेच आक्षेप होते. सर्वात पहिले की एक बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्याच्याहून महत्वाचं संविधानाचा तोडफोड करणं, संविधानाची तोडफोड करणं ही एक खूप गंभीर घटना आहे. आणि या महाराष्ट्रातला किंवा या देशातला कोणताही संविधानप्रेमी नागरिक हे सहजासहजी सहन नाही करून घेणार. ही बात आपल्या सर्वांना समजून घ्यायला लागणार आहे. दुसऱ्या बाजूला पण एका संविधानशील पद्धतीने आंदोलन होतं आणि त्याच्यानंतर मोठं कॉम्बिंग ऑपरेशन होतं. ही एक मोठी गंभीर बाब आहे आणि याचा सरकारने जबाब दिला पाहिजे. कॉम्बिंग ऑपरेशन खूप सिरियस घटनांनंतर होतं, पण ते या घटने मी आता वर बोलताना तेच म्हणालेलो की हे जे कॉम्बिंग ऑपरेशन होतं त्याची ह्या घटनेनंतर गरज नव्हती, पण ते केलं. हे का केलं हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच माध्यमातून, मीडियाच्याच माध्यमातून मी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेसमोर एक प्रश्न मांडतो की महाराष्ट्रात किंवा भारतात कितीतरी दंगली होतात, पण कॉम्बिंग ऑपरेशन कुठल्या घटनेनंतर केलं जातं हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. जिकडे कुठेही दलित अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतात किंवा जिकडे जिकडे आंबेडकरवादी प्रतीकांवरती हल्ले होतात त्याच्यानंतरच हे सरकार इकडचं कॉम्बिंग ऑपरेशन करतं, हा एक मुद्दा आपल्या सर्वांना समजून घेतला पाहिजे. आणि ह्याच्याबद्दलच बोललो. दुसऱ्या बाजूला जे निर्दोष लोकांवरती गुन्हे लागलेत, कितीतरी महिलांना अटक झाल्यात, कितीतरी तरुणांना हे त्यांच्यावर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं कारण त्यांच्यावरती महत्वाचे खटले लागलेत, गंभीर खटले लागलेत. ते मागे घेऊन तमाम निर्दोषांना सोडणं आणि त्यांची सुटका करणं याच्यासाठी आमची भेट घेतली होती.